सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट सर्वज्ञ सेवासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने 12 ऑगस्ट 2025 पासून आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले नित्य व अनादीचे 4 पदार्थ जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचे आपण जीव हा पदार्थ बघितल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका सोडून घेतली। तुम्हाला सर्वांना आठवत असेल ती प्रश्नपत्रिका कुठं बसून सोडून घेतली होती सांगा बरं? बाहेर। त्यावेळेस ऊन होतं का सावली होती? ऊन होतं ना, म्हणजे लक्षात आहे हो तेवढं तरी, बाकीचं काही विचारू नका बाबा। देवता पदार्थही आपण समजून घेतला, त्याची प्रश्नपत्रिका आपण सोडवली, बरोबर की नाही? आणि प्रपंच हा पदार्थही आपण समजून घेतला, जाणून घेतला, त्याची प्रश्नपत्रिका जरी सोडवली तरी त्यातून अजून आपण पास काही झालो नाही। ती कुठं सोडवली आपण? इथंच। कधी सोडवली? आत्ताच, काल परवा। बाबा प्रश्नपत्रिका तर सोडवली, मग कसं काय नाही म्हटले? आता आपण परमेश्वर ही वस्तू काय आहे, कार्यकारण स्वरूप लक्षण परमेश्वराकडूनच, परमेश्वराच्या कृपेनेच समजून घेण्याचा प्रयत्न केला। साधू संतांचे शुभचिंतन, तुमचं सर्वांचं प्रेरणा, यातून आपण हा पदार्थ बघितला आणि त्याची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। मी प्रश्न विचारील, हात वर करायचा, त्यांनी उत्तर द्यायचं। आज या कार्यक्रमाला सर्वज्ञ सेवासनिक मंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष परमार्गसेवक अशोकराव खांदवे आलेले आहेत, त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करू। त्यांच्याबरोबर शिंदे दादा आलेले आहे। त्याचप्रमाणे परमपूज्य निर्भन मुनी महानुभाव, त्यांच्या दीक्षेला तुम्ही होते वाटतं बहुतेक, दरीला नाही तुम्ही नव्हते, ते पण आलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करू आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। तुम्ही तयार आहात पेपर सोडवण्यासाठी? यस। आवाज खूप छोटा आला। तयार आहात का? यस। जोरात बोला ना। नाश्त्याला तयार आहात का? थोडी लाज वाटली ना? कुठं लाजायचं आणि कुठं नाही लाजायचं, हा बी धर्मच आहे बरं का। प्रश्नपत्रिकेला सोडवायला तयार आहात का याच्यासाठी लाजायचं नाही, पण खायला तयार आहात का थोडीशी लाज वाटलीच पाहिजे, हे नॅचरल आहे, काय हरकत नाही। आपण स्पीडली जाऊ, कारण प्रश्नपत्रिका मोठी आहे आणि 2 सत्रामध्ये आपल्याला ती सोडवायची आहे। यदा कदाचित ती लवकर झाली तर अजून एखाद्या विषयाला आपण स्पर्श करू शकतो। आणि संध्याकाळचं सत्र तर तुमचं आहे, तुम्ही प्रतिक्रिया द्यायची आहे, कशा द्यायच्या, काय सांगायचं काय नाही सांगायचं, हे परमार्गसेवक श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे सचिव सेक्रेटरी माननीय भालेराव साहेबांनी काल सूचना दिलेल्या आहे। काय सांगायचं हे अत्यंत महत्त्वाचं, नाही तर इथे येतात आणि लीळा सांगायला सुरुवात करतात, तत्त्वज्ञान सांगायला। अरे तत्त्वज्ञान ऐकलं, त्याच्यावरती प्रतिक्रिया दे। ती प्रतिक्रिया काय का माझ्यात काय बदल मी करून घेतला किंवा करणार आहे, नाही करून घेतला काय हरकत नाही, पण करणार आहे हा शब्द तर देऊ शकतो, कारण तुमच्याकडे काय पाठीमागं पाहिलं नाही कोणी, खरंच करणार आहे का नाही। म्हणा ना की मी परमेश्वराचे जे गुण आहे त्या गुणानुसार वागण्याचा मी प्रयत्न करणार आहे, करो का न करो म्हणण्याचा प्रयत्न करा। ते एक वाचिक कर्मसुद्धा तुमच्याकडून होऊ शकतं। तर परमेश्वर कुणाच्या पलीकडे असतो आणि त्याचे कार्य काय आहे? हात वर करायचा आहे, सांगा ताई। चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री सकळ जीवाते उद्धरिता हो, नाही? दोघांनीच हात वर केले, सुदामदादांनी आणि ताईंनी। हात वर करायला लाजू नका, आला का लक्षात? परमेश्वर या शब्दात काय काय सामावलेले आहे? हात वर करा, डायरेक्ट बोलू नका। का सांगा ताई? परमेश्वराच्या या शब्दामध्ये काय काय सामावलेले आहे सांगा ताई? आपले काय साबळेताई सांगा। हात वर केला होता ना तुम्ही? नाही? रवी बोला, तुम्ही बोला बाबासाहेब। प्रश्न समजून घ्या नेमका काय परमेश्वर या शब्दात काय काय सामावलेले आहे सांगा। बाबासाहेब बरोबर आहे। परंतु माया आहे म्हणजे देवता आहे, सकळे माया परमेश्वराच्या, सकळे देवता, त्याच्यात सामावले ना। त्याच्यानंतर काय आलं? ब्रह्म आलं, त्यानंतर काय आलं? ईश्वर आलं, सकळही अनंत गुण पण आले आणि धर्म पण आले ना।
परमेश्वरामध्ये काय काय सामावलेलं आहे? सकळे देवता, ब्रह्म, ईश्वर, सकळे गुण, सकळे धर्म. पूर्णपणे सांगता आलं पाहिजे, कन्फ्यूज नाही व्हायचं. हां, ते सर्वच आलं. गुण आलं, धर्म आलं, त्याच्यामध्ये आलं सर्व, आहे की नाही? गुण आपण बघितलेले आहे. परमेश्वराच्या प्राप्तीची साधने किती व कोणते? सांगा सुदाम दादा. ज्ञान आणि प्रेम हे परमेश्वराच्या प्राप्तीचे दोन साधने आहे. तिसरं साधनच नाही आहे. मग आपल्याला काय मिळवावं लागेल? एक तर ज्ञान, नाही तर प्रेम, आहे की नाही? मग सोपं कोणतं आहे? प्रेम मिळवणार, मग प्रेम. बाकीचं प्रेम सोडावं लागेल, तेव्हा देवाचं प्रेम मिळेल. नाही तर प्रेम मिळेल आहेच बाबा, आम्ही प्रेमातच आहे, त्या प्रेमातून बाहेर पडलं तर परमेश्वराचं प्रेम भेटेल. आलं का लक्षात? परमेश्वराचे अच्युत पद जीवाच्या कशाच्या छेदानंतर मिळते? सांगा काकासाहेब. अनादि अविद्या छेदानंतर परमेश्वराचं अच्युत पद मिळतं. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय आणि त्यातून काय काय प्राप्त होते? ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय सांगा? ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे. प्रेमामुळे काय होतं? कशाची प्राप्ती होते? हा, ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होते. प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती होते. ज्ञान व प्रेम स्वरूप स्पष्ट करण्यासाठी परमेश्वराने कशाचे उदाहरण दिलेले आहे? ज्ञान व प्रेम, ज्ञानी भक्त व प्रेमी भक्त कसा असतो हे समजावण्यासाठी देवानी कशाचं उदाहरण दिलं? सांगत आहे. पाठ आणि पोट. पोटाजवळ कोणता भक्त असतो? आणि पाठीवर, म्हणजे पाठीवर जो ज्ञानी भक्त असतो ते ज्ञानाने देवाला धरलेला असतं, नाही? आणि प्रेमी याला परमेश्वराने धरलेलं असतं. किती सोपं आहे. देव जर आपल्याला धरला, देवाने आपल्याला धरला तर विषयच नाही, आहे की नाही? आणि आपण आता ज्ञानाची जी प्राप्ती आहे ती कोणती? पुढचा प्रश्न. ज्ञान व प्रेम स्वरूप स्पष्ट करण्यासाठी परमेश्वराने कशाचे उदाहरण दिले? बरोबर आहे. मग ज्ञानाची प्राप्ती कोणती आणि प्रेमाची प्राप्ती कोणती? हात वर करा. ज्ञानियाची प्राप्ती आणि प्रेमियाची प्राप्ती सांग काका. ज्ञानियाची प्राप्ती आणि प्रेमियाची प्राप्ती ईश्वर स्वरूप. परत त्यांची निष्ठा कशी असते? ज्ञानियाची निष्ठा कशी आणि प्रेमियाची निष्ठा कशी? सांग रवी दादा. ज्ञानियाची निष्ठा असते, हे माझं साधन आहे श्रीमूर्त, आणि आतलं जे स्वरूप आहे ही प्राप्ती आहे की नाही? आणि प्रेमियाची काय निष्ठा असते? हेच माझं साधन आणि हेच माझं साध्य. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या त्या प्रेमाच्या भक्ती, ती प्राप्ती ईश्वर स्वरूपाची असते. प्रेमामुळे कशाची प्राप्ती होते? ज्ञानामुळे कशाची प्राप्ती होते? ते झालं आपलं. परमेश्वर किती व कोणत्या पद्धतीने अवतार घेतात? हात वर करा. किती व कोणत्या पद्धतीने अवतार घेतात सांगा. अशोक दादा सांगा. पद्धती सांगायची आहे, बसून सांगा. नाही नाही नाही, अवतार विचारला मी. परमेश्वर किती व कोणत्या पद्धतीने अवतार घेतात, प्रकार पण नाही विचारले, पद्धती. कोण सांगतं? सांगा काळे साहेब. पहिला गरबीचा, नंतर पतीत उठवण्याचा म्हणा किंवा दवडण्याचा म्हणा, किंवा हे 3 अवतार कोणते? गरबी, पतीत, दवडणे. गर्भाचे कोणते अवतार? पतीत कोणता अवतार? श्री चक्र स्वामी. आणि दवडण्याचा कोणता अवतार? श्री गोविंद प्रभू बाबा. अलग लक्षात. ज्ञानी भक्ताला व प्रेमी भक्ताला परमेश्वराच्या कशाची अपेक्षा असते? दोघांना कशाची अपेक्षा असते? खाण्याची. बाबा त्यात काय विशेष? असं नसतं. परमेश्वराच्या कोणत्या प्राप्तीची अपेक्षा असते सांगा काय साहेब? मोक्ष प्राप्तीची, कैवल्याची. दोघांना एकच अपेक्षा असते, नाही आम्ही परत रिटर्न येऊ नये. अच्युत पदाची प्राप्तीची अपेक्षा असते. अच्युत पद.
का याचं सांगण्याचं तात्पर्य का दोघांचंही अच्युत पदच आहे. तर ज्ञानी या गेला आणि परत रिटर्न आला असं होत नाही, प्रेमी या गेला रिटर्न आला असं होत नाही. म्हटलं परमेश्वराने चैतन्याच्या पलीकडे कोणते अच्युत पद सांगितले आहे? हात वर करा. अजून कोणीच नाही. परमेश्वराने चैतन्याच्या पलीकडे कोणते अच्युत पद सांगितलेले आहे? त्या प्रश्नाचंच उत्तर आहे. बोला बोला. चैतन्या पर परमेश्वर पाविजे ते अच्युत पद बोलीजे. सूत्र आहे ना डायरेक्ट. म्हणून म्हणलं प्रश्नाचंच उत्तर आहे, परंतु ते आपल्याला अपेक्षित सूत्रातून असलं पाहिजे. विचार मालिकेतल्या प्रश्नपत्रिका अवघड काढलेली आहे. प्रश्नपत्रिका अवघड नाहीये. प्रश्नपत्रिका अवघड नाहीये. आपण अवघड झालेलो आहे, आपण कठीण झालेलो आहे. आलं का लक्षात? जे 12 तारखेपासून आपण विषय घेतले त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न आहे का? हे तर आलेलं आहे त्याच्यात, आहे की नाही? त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न, त्याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न असेल तर तुम्हाला फुकट मार्क भेटतील, कारण नियम आहे युनिव्हर्सिटीचा. परमेश्वराचा ज्ञान व प्रेम वेगवेगळे सांगण्याचा परमेश्वराचा उद्देश काय? जर अच्युत पदच आहे, दोन्ही पण दोघांना प्राप्ती आहे, आनंद आहे, तर मग सांगायचंच कशाला ज्ञान वेगळं प्रेम वेगळं, ज्ञान याची प्राप्ती वेगळी प्रेम याची प्राप्ती वेगळी? याचं कारण काय सांगा काका? अहो कारण काय? कारण प्रेमी भक्तावर अन्याय होऊ नये, त्याचं श्रेष्ठत्व. कारण ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ, म्हणून परमेश्वरांनी ते प्राप्ती वेगळ्या दिल्या. मात्र अच्युत दोघे आहे, आनंद दोघांना मिळतो. पण मी सांगण्याचं कारण त्या प्रेमी भक्तावर अन्याय होणे, कारण देव न्यायी आहे. नाही तर मग यांनी प्रेम मिळवलं, यांनी ज्ञान मिळवलं आणि दोघांना प्राप्ती एकच, मग ज्ञान मिळवण्याचा आणि प्रेम मिळवण्याचा काय फायदा झाला? प्रेम हे श्रेष्ठ आहे, त्यांनी ते मिळवलं, याचा अर्थ त्याच्याकडे क्वालिटी वेगळी आहे, त्याला काहीतरी वेगळं द्यावं लागेल की नाही? नाहीतर अन्याय होईल. तर तो अन्याय होऊ नये. प्रेमी भक्त जो आहे त्याचं जे श्रेष्ठत्व आहे ते दाखवण्याच्या उद्देशाने परमेश्वर, नाही तर मग त्यांनी जे प्रेमाचे उपाय जोडले, प्रेमी भक्तांनी त्यांनी उपाय जोडून त्या क्वालिटीवर गेला तर हट्ट प्रेम हा ओल्या गुणाने मिळतो. त्याच्यामध्ये जी क्वालिटी होती किंवा त्या क्वालिटीने त्यांनी ते सातत्यपूर्ण प्रयत्न करून ते मिळवलं, मग यालाही तेच आणि त्यालाही तेच, एक कोरड्याने ज्ञान आणि ओल्याने प्रेम, मग उपयोग काय? तसं होऊ नये म्हणून तो अन्याय दिसेल, आपल्यासारख्याला वाटेल का अन्याय. जर यादा काय सांगितलं नसतं देवानी की याला ही प्राप्ती त्याला ती प्राप्ती, तर मग आपण म्हटलो असतो, आपल्यासारखे बनलो असतं का हा अन्याय प्रेमी भक्तावर. कारण ज्ञान मिळू नये जर तेच, प्रेम मिळू नये तेच, तर मग प्रेमी भक्ताचं ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ कसं मानायचं, कसं समजायचं, याला श्रेष्ठत्व कसं मानायचं? श्रेष्ठ झालं नसतं ना. म्हणून त्या उद्देशाने सांगितलं. आपल्याला समजण्यासाठी न्याय अन्याय हा शब्द आलेला आहे. अर्थात परमेश्वर न्यायिक आहे, त्याच्यामुळे अन्याय होऊ देत नाही, आणि या उद्देशाने सुद्धा त्यांनी वेगळी प्राप्ती सांगितली. ज्ञानी व प्रेमी भक्ताची यापैकी कोणाचे पद च्युत की अच्युत? कोणतं पद च्युत आहे, कोणतं पद अच्युत आहे? दोन्हीही अच्युतच आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जे कल्पना विकल्प हे जे येतात ते आले नाही पाहिजे, म्हणून हे प्रश्न टाकलेले असतात. परमेश्वराच्या अवताराचे प्रकार किती व कोणते? आता प्रकार, मगाशी आपण पद्धती विचारल्या होत्या, हे लक्षात घ्या. आता प्रकार सांगा. सांगा काळे पाटील, सांगा. खटावकर साहेब सांगा. उभय दृश्य अवतार, अवर दृश्य अवतार, परदृश्य अवतार, अजून 2 सांगितलेलं असतं, परंतु ते आवर परासारखेच. आच्छादनीचा परदृश्य, आवर आच्छादनीचा पर, पर आच्छादनीचा आवर, परंतु ते आवर पर 3 मुख्य आहे. ते कोणत्या दृष्टांतातून देवाने आपल्याला सांगितलं? उंबरियाचा उभयदृश्य अवतार, बाहेरलीचा आवर दृश्य अवतार, आतुलाचा परदृश्य. बरोबर आहे का? हा हा म्हणता, हा बरोबर नाही येतं मग हा कसे म्हणता? मग अंतुलाचा कोणता झाला? आवर दृश्य अवतार, आणि बाहेरीलीचा परदृश्य अवतार.
हाला हा कधीच म्हणायचं नाही, कोणत्याच साधूच्या हामध्ये हा म्हणायचं नाही, हे लक्षात घ्या. मी का असे ना, तुम्ही काही वेगळे झाले काय म्हटलं, आम्ही म्हणतो तुम्ही हा बरोबर, लगेच पकडायचं, बाबा चुकीचं आहे, हे असं नाही असं आहे, दोष लागत नसतो. आलं का लक्षात? तर तुमच्या डोक्यात दोष लागेल, बाबा कसं काय मागायचं, लागला तर मला लागेल. हा हा असं अलीकडचा, आतुलाचा म्हणजे अलीकडचा, पलीकडचा म्हणजे पराचा. हा ना, मग असं बघून घ्या नीट. कारण आता शब्दाचा जर अर्थ घेतला तर आतुलाचा म्हणजे काय, आपल्याला अलीकडचा, आली काय ना, पलीकडचा. जर ते उलटं असेल तर ते बी कन्फर्म करून घ्या, काय हरकत नाही. अवर, पर आणि उभय एवढं लक्षात ठेवा. ब्रह्माला धर्मशून्य व धर्मरहित का म्हटले? आता तर प्रश्न थोडेसे अवघड जातील. तुम्ही म्हटले आत्ताच अवघड आहे, अजून 10 प्रश्न नाही संपले. सांगा, ब्रह्माला धर्मशून्य व धर्मरहित का म्हटले? सांगा. हा, काय कार्याला येत नाही? ब्रह्माच्या ठिकाणी स्वरूपांग धर्म असतात, म्हणजे असतात धर्माला, पण ते शक्तिरूप धर्म नाहीत. ते शक्तिरूप नाही आहे, पण शक्तिरूप नाही. ब्रह्माला व्यक्त होता येत नाही, म्हणजे अवतार घेता येत नाही. ब्रह्म अवतार घेतो का? नाही. म्हणून ब्रह्माला धर्माचे जे कार्य आहे परमेश्वरामार्फत करावं लागतात, म्हणून त्यांना धर्मशून्य धर्मरहित म्हटले. याचा अर्थ वास्तविक ते धर्मरहित आणि धर्मशून्य आहे का? नाही, आहे त्यांच्याकडं, परंतु व्यक्त होता येत नाही या अर्थाने. ब्रह्म किती व कोणकोणते? सांगा का कसं आहे? सांगा कोणते? 4 आहे का 5 आहे? बरं बोला. हां, स्वर्गातलं 1 म्हणजे कैलास वैकुंठातलं 1. हां, अजून 3 निषद ब्रह्म आणि 4, बरोबर की नाही? शिराब्दीचा नाही आहे का? शिराब्दीमध्ये ब्रह्म नाही आहे का? मग 4 झाले का 5 झाले? हां, मग तुम्ही अन्य लोकांना म्हटलं पाहिजे, अरे ब्रह्माने सारी सृष्टी निर्माण केली, ब्रह्म सर्वश्रेष्ठ असे म्हणतात की नाही अन्य लोक. मग आपण लगे म्हणायचं कोणत्या ब्रह्माने केली बाळा? तर म्हणले कोणत्या ब्रह्माने? अरे मग 5-5 ब्रह्म आहे. कुठं कुठं? मग लगे आपण सांगायचे लगेच, स्वर्गात आहे, याच्यात आहे. हां हां, शिराब्दीचा जो आहे तो विष्णू आहे, म्हणून ब्रह्म 4 आहे का लक्षात? बरं, चांगली गोष्ट. शिराब्दी आणि विश्व याच्यामध्ये विष्णू येतो, आहे की नाही? बरं, चला. हां, दोन्ही म्हण. हां, नारायण तर ते एक नाव आपण ठेवलेलं आहे. ब्रह्माच्या ठिकाणी धर्म कोणत्या स्वरूपाचे आहेत? हां सांगा. सर्व धर्म शून्य. अगोदरच उत्तर येऊन गेलं, आहे की नाही? ब्रह्म सकळ धर्मरहित आहे म्हटले, परंतु ते धर्मरहित आणि धर्मशून्य आहे या अनुषंगाने, म्हणजे कार्य नाही या अनुषंगाने आहे, परंतु या अनुषंगाने. ब्रह्म आपल्या धर्माचे कार्य कोणाच्या मार्फत करत असतात? हात वर करा ना. बरं, तुमच्या ऐवजी मी हात वर करेल. तुमच्या हातच नाही आहेत का बरं? सांगा रवी दादा. ब्रह्म आपल्या धर्माचे कार्य ईश्वरामार्फत करतात, कारण ईश्वर हे व्यक्त होतं, व्यक्त होण्याला पात्र असतं, ब्रह्म व्यक्त व्हायला पात्र नाही, म्हणून ते ईश्वर त्यांच्याकडून ते घेतं आणि व्यक्त होतात. परमेश्वराचे स्वरूप सामर्थ्य किती? परमेश्वराचं स्वरूप सामर्थ्य किती? अनंतपट आहे ना, त्याला काही मर्यादा नाही, अमर्याद. आता भालेराव साहेब सांगतील याचं उत्तर. मला सोपा प्रश्न असला तर विचारा. हे सारं सोपंच आहे ना. कारण हे ब्रह्म देवता आपल्याला काहीच देणं घेणं नाही, आपल्याला फक्त परमेश्वर. मग ते परमेश्वरातच विचारतोय. बरं ठीक आहे, तुम्हाला परमेश्वर ना फक्त तोच प्रश्न आला योगायोगाने.
परमेश्वराच्या त्रंश अंशात कोणाकोणाचे स्वरूप अंतर्भूत आहे आणि त्यास कोणता परमेश्वर म्हणतात. परमेश्वर पाहिजे ना, डायरेक्ट घ्या ना मग परमेश्वर, आम्ही कुठं नाही म्हणतोय. हां, पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, डायरेक्ट नाही. परमेश्वराच्या त्रंश अंशात कोणाकोणाचे स्वरूप अंतर्भूत आहे. आता भालेराव साहेब सांगतील ना, कोणी बोलू नका, कॉफी नका करू, बोलू नका. ओ काकासाहेब कन्फ्यूज नका करू, तुम्ही आमच्याकडे बोलत चला. काकासाहेब तुम्ही काय करता, इकडं बोलायचं, इकडं बोलायचं, इकडं बोलत चला. हां बोला. आओ मी तुम्हाला काय सांगितलं, प्रश्न समजून घ्या. परमेश्वराच्या त्रंश अंशात कोणाकोणाचे स्वरूप अंतर्भूत आहे, याचं उत्तर द्या पहिले. आता हे बोधाचं लक्षण आहे का? भ्रम तोडावा लागेल ना आपल्याला. आपण लेबल लावलोय, काय हरकत नाही, चुकीचं सांगितलं तरी चालेल. दयाळू माळू कृपाळू परमेश्वर आहे. सांगा बरं तुमची बाजू. ताई ताई सांगा. संकटकाळी ताई पण नाही. बरं ह्या ताई सांगा. काय काय आहे तुम्ही ते नका सांगू, त्याच्यात माया आहे की नाही. तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. पहिली माया आली, सकाळी देवता आल्या, त्याच्यानंतर ईश्वर आला, त्याच्यानंतर ब्रह्म आला. यास काय म्हणतात मग? त्रंश परमेश्वर म्हणतात. आणि मग तो पुढे जा तुम्ही सच्चिदानंद, त्याला काय म्हणतात? सच्चिदानंद परमेश्वर. त्याचं नाव काय? सच्चिदानंद. सच्चित आनंद जे येत आहे त्याला परमेश्वर म्हणतात, सच्चिदानंद परमेश्वर. सत शब्दे, चित शब्दे, आनंद शब्दे, हे सांगा तुम्ही. असा त्रंश परमेश्वर एक आहे. मग तो एकच आहे का? परमेश्वराचे अवतार मात्र अनंत आहे. अनंत झाले, अनंत आहे, अनंत होतील. पण तो मूळ स्वरूप जे आहे ते एक आहे, एक परमेश्वर आहे की नाही. सारे लोक म्हणतात ना काय म्हणतात ते, सबका मालिक एक. पण तो मालिक एक कोण ते आम्हाला माहिती, सबका मालिक. पण तो सबका मालिक कोण? मालिक सांगा ना. तर सबका मालिक एक आहे. अरे तो एकच सांगा आम्हाला. मग तो कोण आहे? तो आपणच सांगू शकतो. सत चित आनंद व्यापकत्व, तो त्यातलं जे स्पष्ट करण्यासाठी कशाचं उदाहरण पक्षकारांनी दिलेलं आहे सांगा. भालेराव साहेब यांच्या वरती बोट उचलण्यामध्ये सुद्धा उत्तर आहे. पण बाहेर इकडं तिकडं पाहिलं पाहिजे आपण. कशामध्ये? अजून कोणाचं असं बोट राहतं? अजून कोणाचं राहतं? डॉक्टर बाबासाहेबांचं नाही का राहत? एक व्हा म्हणता, एक. हां, देवाने तर एक धर्मासाठी एक व्हायला लावलं तरी आपण होत नाही. मग अस्थि, मांस आणि रुधिर म्हणजे काय? हाड, मांस आणि त्वचा, आपली त्वचा. याचं उदाहरण दिलं ना परमेश्वराने. ते म्हणून आपल्याला वेगवेगळं जसं हे करता येत नाही तसं तेही वेगळं करता येत नाही. हे आपल्याला समजण्यासाठी माया, ब्रह्म आणि ईश्वर. माया स्वरूपाने कोणाकोणास व ब्रह्म स्वरूपाने व ईश्वर स्वरूपाने कोणाकोणास व्यापले आहे सांगा. भालेराव साहेब हां सांगा. रविदास सांगा. मग आता मायेला कोणी व्यापलं आहे? हां, माया ब्रह्मांडाने सर्व खालच्या देवतेला व्यापलं. सांगा मायेला कोणी व्यापलं? आता इतकं सोपं आहे. मायेने साऱ्या देवतेला व्यापलं, मायेला ब्रह्माने व्यापलं, ब्रह्माला ईश्वराने व्यापलं, आणि परमेश्वर त्याचा सर्वांचा पलीकडचा आहे. या सर्व परमेश्वराने व्यापलं म्हणजेच ईश्वराने व्यापलेलं आहे. सत म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, हे आता आपण आत्ताच बघितलं आहे की नाही. सत शब्दे, चित शब्दे, माया शब्द. देवता व परमेश्वराप्रमाणे कोण कधीही अवतार घेत नाही. देवता अवतार घेतात ना? नाही घेत? परमेश्वर अवतार घेतात का? कन्फ्युजन आहे का तुमच्यामध्ये?
सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते एवढा सिद्धांत आहे आपला. तुम्ही म्हणता अरे घेतात का नाही? देवता अवतार घेतात की नाही? देवता अवताराला काय म्हणतात? विग्रह. परमेश्वर अवतार घेतात. मग आता अशी कोणती वस्तू आहे का ती अवतार घेत नाही? सांगा ताई. हां, ब्रह्म. ताईसाठी टाळ्या वाजवा. ब्रह्म अवतार घेतो का? त्याला व्यक्त होता येत नाही, याचा अर्थ अवतार घेता येत नाही. इतकं सोपं आहे, परंतु हे समजणं गरजेचं आहे. अविक्रिय कोणाचा सहज भाव आहे? अविक्रिय कोणाचा सहज भाव आहे? सांगा काका. ब्रह्मस्वरूपाचा अविक्रिय सहज भाव आहे. ब्रह्माच्या शेजारीच माया आहे ना, पण ब्रह्म विकरतं का? सहज भाव आहे. अविक्रिय ब्रह्म की काय स्वामी श्री चक्र काय कोणाला म्हणतात? इथं अविक्रिय ब्रह्म, अव्यक्त ब्रह्म गोविंदप्रभू बाबांना म्हणतात. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी. परमेश्वराचे धर्म व गुण सांगा. धर्म सांगा. दोनच हात काय, बाकीचे हात कुठे गेले? जाधव साहेब सांगा आता. पहिल्यापासून सांगा. नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीतत्व, सर्व कर्तृत्व, सर्व साक्षीत्व, एवमादिक अनंत धर्म बोलीचे. आता या शब्दाचे अर्थ आपण समजून घेतले, लक्षात आहे का? सर्वातीत या शब्दाचा अर्थ सांगा बालेराव साहेब. ते तर मी अजून एवढं अवघड नाही केलं. हा सांगा. अहो तुम्ही पुरून उरता म्हणजे ते नाही. सर्वात आहे परंतु सर्वांच्या वेगळा आहे का नाही? त्याला पुरून उरणे म्हणत नाही. हां असं बरं बरं, काय हरकत नाही. आणि आता आपण काय बघितले, काय सांगितलं तुम्ही? धर्म सांगितले. आता गुण सांगा. कोण सांगतं गुण? हां ताई, या दोघीच्यात. हां तुम्ही सांगा. सुरुवात कुठून झाली? त्याच्यात आपण अडकलो. सुरुवात तिथून झाली. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा. तुम्ही डायरेक्ट शेवटच्या अगोदर घेतात. ही सुद्धा सिस्टमनी चालली पाहिजे. सकळ एव मादित अनंत गुण परमेश्वरामध्ये आहे. आपण बघितलं सौंदर्य म्हणजे काय? काय सौंदर्य म्हणजे काय? हा मग आरशा पुढे उभं गेलं का त्या सौंदर्याची व्याख्या लक्षात आणि चला. विनाकारण कोणी आपल्याला काही म्हटलं त्या भ्रमात राहू नका. आपल्याला मजबुरी असते म्हटले, आहे की नाही? आपण आपल्या भ्रमातून एकदा निघालो पाहिजे. कोणतरी म्हणतो वा काय सुंदर दिसतं, आपण आउट. सुख म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? हा सांगा दादा, सांगा. सुख म्हणजे काय? सुखाची पहिली व्याख्या सांगा. सुखाची व्याख्या सांगा. सांगा ताई. दुःख मिश्रित ते सुख बोलीजे. आनंदाची व्याख्या सांगा. निर्तिशय तो आनंद बोलीजे. कन्फ्यूज नाही झालं पाहिजे, गडबड नाही झाली पाहिजे. स्पष्टता, आवाज वाढून समोरच्याला स्पष्ट ऐकायला येईल असं मानवानी तत्त्वज्ञान मांडलं पाहिजे. तोंडातले तोंडात बोलायचं नाही, इकडं तिकडं कन्फ्युजन व्हायचं नाही. स्पष्टता. देवाच्या तत्त्वज्ञानात किती स्पष्टता आहे तशी आपल्याही सांगण्यात, बोलण्यात, वागण्यात स्पष्टता असली पाहिजे. आत एक बाहेर एक अजिबात नको. देवतांचे पंचप्रकार सांगा. हा बालेराव साहेब सांगतील आता. सांगा. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. हे जे पंचप्रकार आहे, ऐका ऐका पुढं. एका प्रश्नाच्या उत्तराने माणूस पास होत नाही. 35%. हा नाही, एका उत्तराने 35% नाही, 35%ला 35 उत्तर द्यावं लागतात. हा ते परमेश्वरामध्ये आहे का? काय आहे? ज्ञान, सुख, सामर्थ्य आहे, पण इथं सीमित आहे, इथं अमर्यादित. हा सीमित आणि असीमित, मर्यादित आणि अमर्यादित. ज्यावेळेस सीमित शब्द वापरला त्यावेळेस इकडं सुद्धा असीमित शब्द वापरा. इकडं मर्यादा वापरली तिकडं सुद्धा अमर्यादा वापरा. क्रॉस नका करू. दोन्हीकडे आहे म्हणून आपलं कन्फ्युजन, साऱ्या समाजाचं कन्फ्युजन. अरे हेच का नाही मग परमेश्वर? पहिलं कर्म आपण हेच केलं म्हणून गेलो नरकात, आणि तीच हॅबिट होऊन बसली आपली तिकडं जाण्याची.
आपल्याला काहीच वाटत नाही, दुःखच वाटत नाही. परमेश्वराच्या शक्तीत काय काय येते? काका, खटावकर साहेब, बाबासाहेब, सुदाम दादा सांगा. परमेश्वराच्या शक्तीत काय येते? सकळही देवता येतात आणि सकळही गुण येतात. मग आता त्याचे दोन प्रकार पडतात. ते दोन प्रकार कोणते? शक्तीचे दोन प्रकार कोणते सांगा ताई? शक्तीचे दोन प्रकार सांगा रवी दादा. जडा शक्ती, चेतना शक्ती, आहे की नाही? आता जडामध्ये कोणत्या शक्ती येतात हे सांगा. सांगा सुदाम दादा, जडामध्ये कोणत्या शक्ती येतात? बरं, चेतना शक्तीमध्ये कोणत्या शक्ती येतात? मग देवता ह्या जर चेतना शक्ती येतात, बाकीचं सकळही, मग ते सकळही गुण आहे, सकळही धर्म आहे, हे जडा शक्तीमध्ये येतात. त्याचे प्रकार किती व कोणते? म्हणजे हे दोन आले आहे की, जडा शक्ती आणि चेतन शक्ती. लक्षात ठेवायचं, हेच महत्त्वाचं आहे, हेच व्हेरी IMP आहे, हे लक्षात आलं पाहिजे. परमेश्वराच्या शक्तीचे प्रकार सांगा, त्या शक्तीत काय काय येते? तर तेच आलं, जडा शक्ती, चेतन शक्ती, सकळही देवता, गुणधर्म, ज्ञान विज्ञान. आलं लक्षात? परमेश्वर ब्रह्मांडाचे कार्य कोणामार्फत करतात? काळे साहेब सांगा. माया ईश्वरीचे प्रथम करण, आहे की नाही? आणि आद्यशक्ती माया म्हणजे काय? सकळही देवता. फक्त मायाच करते का? माया अर्थात सकळही देवता. परमेश्वराने जाणविल्यास त्यांच्या किती व कोणत्या प्रवृत्ती या देवतांना जाणू शकतात? परमेश्वराने जाणवल्यास, अर्थात देवतेला कळत नाही, समजत नाही, जाणवत नाही, पण परमेश्वराने ती एक सिस्टम ठेवलेली आहे. अडचणीच्या काळात इमर्जन्सी कॉल करण्यासाठी गरज पडली तर ते परमेश्वर जाणू शकतात. बरं, अशी कोणती गोष्ट आहे का ती फक्त आणि फक्त परमेश्वरच करू शकतात? हे बोधाचं लक्षण नाही. रचना म्हणजे संसरण, सहान, उदरणे परमेश्वरच करू शकतात. कोणी करू शकतं का? सकळही देवता एकत्र आल्या तरी करू शकतं का? नाही. आणि मग हे जे आहे हे देवतेला जाणवत नाही, पण जाणवलं तर जाणतं, हे लक्षात घ्यायचं. आलं लक्षात? रचना, उद्धार आणि संहार. देवता शक्ती जीवाच्या व परमेश्वराच्या ठिकाणी कशा प्रकारे असतात? देवता शक्ती जीवाच्या व परमेश्वराच्या ठिकाणी कशा प्रकारे असतात? आपल्या ठिकाणी देवता शक्ती आहे का? कशाच्या माध्यमातून? मळ आणि पिंड असतात. आणि परमेश्वराच्या ठिकाणी आहे का या शक्ती? मग कशा प्रकारे असतात? परमेश्वराच्या ठिकाणी असतात ना. कशाच्या प्रकारे असतात? म्हणजे देवते सकळही शक्तीमध्ये ते येतात. मग कशा प्रकारे असतात? ईश्वरी संपूर्ण शक्ती, जीवी अंशतः. हे लक्षात आलं पाहिजे. परमेश्वराजवळ त्या संपूर्णत्वाने असतात आणि जीवाच्या अंशरूपाने असतात, आहे की नाही? आणि परमेश्वराच्या ठिकाणी पंचप्रकार सहित असतात. विशेष म्हणजे परमेश्वराच्या चेतन शक्ती व जडा शक्तीत काय काय येते? परमेश्वराच्या जडा शक्तीत आणि चेतना शक्तीत काय काय येते? सांगा काय सर. आता 2 मिनिटं नाही झाले, या प्रश्नाचे उत्तर 2 वेळा झाले. या प्रश्नाला उत्तर द्यायला लगेच सर्वांनी हात वर करायला पाहिजे होते. 2-2 आता झालं ना बाबा, काय परत परत प्रश्न विचारता? आम्ही काय एवढे येडे आहे का? आम्ही काय एवढे मूर्ख आहे का? असं मी म्हणणार नाही, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. परंतु ठरतात मात्र. सांगा काका. आत्ताच झालं. तुम्हाला मी टच करत राहतो. प्रश्न तोच रिपीट विचारतो. याच्यात लिहिलेलं नाही, मी परत विचारला. म्हणलं बघू हे जागेवर आहे का.
तुम्ही जागेवर या ना. तुम्ही जागा बदलत राहतात. परत आला, 3 वेळा आला तो. परमेश्वराचे देता घेता येतात ते काय, देता घेता येत नाही ते काय? एकच हात वर. परमेश्वराचे देता घेतात ते काय, देता घेता येत नाही ते काय? परमेश्वराला देता घेता येतात ते काय, परमेश्वराला देता घेता येतच नाही ते काय? एकच. काय काय देता घेता येत नाही? सांगा काका. परमेश्वराचे जे गुण आहे इतरांना त्यांना देता घेता येतात, परंतु धर्म मात्र देता घेता येत नाही. किती त्याच्यावरती पहिले 2 दिवस तर त्याच्यावर सत्र चाललं. बरं, कसे देता घेता येत नाही, कसे देता. आता परमेश्वर धर्म कोणते आहे, तुम्ही काय करायचं तुम्ही असं ऐकून घरी गेल्यानंतर धर्म कोणते, गुण कोणते, त्यांचं कार्य कसं, अव्यक्ती कोणतं, व्यक्ती कोणतं, हे सर्व लिहून काढावं लागेल तुम्हाला, तेव्हा लक्षात येईल. सांगितलं लगेच येत नाही. परमेश्वराच्या अव्यक्ती स्वरूपी व व्यक्त स्वरूपी कारण व कार्य स्वरूपात काय काय असते? आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सांगा. काकाच सांगू शकतात, दुसरे कोणी हातवर नाही करत. सांगा काका. हां. गुण हे व्यक्तामध्ये कार्यरूपाने असतात, अव्यक्तामध्ये कारणरूपाने असतात. धर्म हे अव्यक्तामध्ये कार्यरूपाने असतात, व्यक्तामध्ये कार्यरूपाने असतात. हां, हे लक्षात आलं? त्याच्यात काय होते? काय होतंय यांनी, काय होतंय यांनी देव भेटतो. अहो काय होतंय म्हणजे 5 दिवस सत्र ऐकलं, काय ऐकलं तुम्ही? काय कळालं तुम्हाला? हे सांगा, म्हणजे काय कळालं काय तुम्हाला? अहो तुम्हाला येता येत नाही, उलट पुलट ते तुम्हाला कळालं नाही. हे कळाल्याशिवाय परमेश्वराची जी वस्तू आहे ती काय हे कळणार नाही तुम्हाला. काय डबल नाही, 10 वेळा सांगितलं तरी तुमच्या लक्षात येणार नाही. गुण हे परमेश्वराचे अव्यक्ती स्वरूपात काय असतात? कारण रूपाने असतात. व्यक्त स्वरूपात कार्यरूपाने असतात. गुण कोणते परमेश्वराचे? बरं सांगा बरं तुम्ही. भाऊ द्या प्रय सुरुवात तर करा. सर्वात पुढे बसतात ते नुसते. अहो तुम्ही कशाला बोलता? त्यांनी हात वर केलाय ना. पहिला तुमचा भ्रम तोडा भालेराव साहेब, पहिला तुमचा भ्रम तोडा. आलं का लक्षात? याच्यासाठी चाललंय. यांनी काय होतं नाही, यांनीच होतं. देवानी काय मूर्ख म्हणून सांगितलंय का आपल्याला तत्वज्ञान? याच्यावरती पोथ्या चालतात. सौंदर्य, हा, हे काय आहे? हे गुण आहे. हे अव्यक्त रूपी कशा अर्थाने आहे? जाऊ द्या, वेळ घालत काय अर्थ नाही आहे. परंतु भ्रमातून निघा पहिले. इकडं तिकडं बोटं नका दाखवू. अव्यक्त रूपी कारण रूपाने आहे, कार्याला येतात ते कधी व्यक्त. आणि धर्म जे आहे ते कारण रूपाने अव्यक्त रूपी आहे, व्यक्त झाल्यावरती कारण रूपाने असतात. कारण त्याची उदाहरणं पण दिले. सर्व व्यापक परमेश्वर जो अव्यक्ती आहे तोच राहू शकतो. जो व्यक्ती ती मूर्ती आहे तो व्यापक कसा असू शकेल? हे सर्व सांगितलंय. म्हणजे कशाने काय होतं? तुम्हाला येत नाही म्हणून त्यांनी काय होतं असं थोडी आहे. आता प्रश्नपत्रिका आहे ही. प्रश्न अवघड आहे. अवघड नाही आहे. काय अवघड आहे? अवघड वाटतं का तुम्हाला? कोणाला अवघड वाटतं? बरं, आता सोपा प्रश्न विचारतो त्याला. लय अवघड अवघड वाटू राहिलं. परमेश्वर कसा आहे आणि कसा होतो? सांगा. परमेश्वर कसा आहे? आता या प्रश्नाचं काय उत्तर? जाऊ द्या बरं. प्रश्न परमेश्वर मला पाहिजे. अरे पण तो कसा आहे हेच माहीत नाही, मिळवणार कसे काय? परमेश्वर कसा आहे आणि तो होतो कसा? कसा होतो तो? सांगा ताई. परमेश्वर निरव निराकार आहे, सावे साकार होतो. माहीत असून का उपयोग आहे? पेपरात लिहिता येत नाही. त्याच्यामुळं आपण अनंत जन्मात अनंत सृष्टीत नापासच झालो. नापास झालो तरी आपला गोडा टाईटच आहे. नो क्रेडिट.
परमेश्वर कृपेचे कार्य सांगा. हा बरं झालं भाऊसाहेब इकडे आहे. मला बरोबर एक दोस्त भेटला इथं बसा. म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं काय, माझ्यासारखाच भाऊसाहेब सुद्धा माठ्या आहे असं म्हणायचंय का? भाऊसाहेब कोणाच्या शेजारी बसायचं याचा विचार करत जा बाळा. ए भाऊसाहेब दादा, तुम्ही यायच्या अगोदर काय झालं हे माहीत नाही तुम्हाला, त्याच्यामुळं डायरेक्ट लगेच अंदाज घ्यायचा नाही, डायरेक्ट जवळ बसायचं नाही. डायरेक्ट बसल्यानंतर काय उत्तर सांगते काही उत्तर सांगतील, परंतु अप्रत्यक्षरित्या भाऊसाहेबला बोलून जवळ बसवण्याचं कारण लक्षण काय? यांच्यासारखं व्हायचं. यांच्यासारखं व्हायचं नाही. भाऊसाहेब आमच्यासारखेच आहे. थोडीशी गंमत आहे परंतु वास्तविक सत्य आहे. परमेश्वर कृपे. आता भाऊसाहेब पूर्ण सत्र ऐकलंच नाही, त्याच्यामुळं थोडं थोडं ऐकलं. पूर्ण सत्र एकदम समोर बसून ऐकणारे 1 2 3 बाकीचे बी सुदामदादांनी ऐकले, इथं 1 2 ते गुरुजींनी ऐकले, बाबासाहेबांनी यावेळेस बरेचसे ऐकले, आमच्या भगिनींनी ऐकले, आहे की नाही? त्याच्यामुळं जर या प्रश्नाचं उत्तर भाऊसाहेबनी दिलं तर खरंच सत्र ऐकण्याची भाऊसाहेबला गरज नाही. पण ऐकलेच नाही तर उत्तर कसं काय? दुसरीकडे ऐकले असतील ना, ऐकलेच नाही म्हणजे कसं काय? आपल्याला वर्ष किती झाले? परमेश्वर कृपेचे कार्य भाऊसाहेब काय? कृपेचे कार्य परमेश्वराच्या. दादासाहेब सांगा आता. थोडं तुम्ही थोडंसं पक्षामध्ये सांगितलं, परंतु थोडक्यात काय? दुःख हरण करायचं जीवाचं, सुख द्यायचं आणि दुःख हरण करून सुख देऊन दोन्हीही करून आनंदाला न्यायचं, हे कृपेचं कार्य आहे. कृपावशी परमेश्वर कृपेला वश होऊन अवतार घेतात की नाही. दुःख नाहीसं करणं, सुख देणं, आनंदाला नेणं हे कृपेचं कार्य आहे. आता बरोबर जोडी. आता 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 एकदम शोलेचीच जय विरू. हा आता मग तमी बघातून जीवाला काढून म्हणजे काय? दुःखातून काढून सुखाला नेणं, त्याचं सारच आलं ना. तुम्ही आता कोणता शब्द छल करा. हा सृष्टीची रचना परमेश्वराच्या कृपेचं कार्य आहे, परंतु त्याला सुखाला द्यायचं, आनंदाला. देव परमेश्वराचं मिशन काय? आनंद द्यायचं. आनंद कोणाला देऊ शकतात? जो दुःखी आहे, जो सुखी आहे त्याला देऊ शकतात. जो नाही आहे, जो आनंदीच आहे, ज्याला आनंदच आहे त्याला आनंद देऊन का उपयोग? साखर होईजे ते निके की साखर खायचे ते निके. ज्या साखरच आहे त्याला विचारलं तुझी गोडी काय, उपयोग आहे काही? जो साखर खातो त्याला विचारायचं साखरेची गोडी काय, आहे की नाही? तर मग परमेश्वराला जीवाला आनंद द्यायचा याचा अर्थ आपण दुःखात आहे, दुःखातून काढायचं, सुखाला न्यायचं, दोन्हीही करायचं आणि परमेश्वराला आनंदाला न्यायचं आहे. हे कृपेचं कार्य आहे. मग तुम्ही आता शब्द छल करा, हे बी होऊ शकतं, ते होऊ शकतं, सारंच होऊ शकतं, आहे की नाही? परमेश्वर अवतार कोणत्या गुणामुळे घेतात? परमेश्वराचा सर्वश्रेष्ठ गुण कोणता भाऊसाहेब? अवतार कोणत्या गुणामुळे घेतात आणि परमेश्वराच्या गुणामधला सर्वश्रेष्ठ गुण कोणता? हा आता टाळ्या वाजवा भाऊसाहेब, आता जोडी नाही आहे. हा थोडासा बदल आहे, थोडंसं तेच नाही करायचं. हे बघ आज राहत. तर कृपा गुण हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि या कृपा गुणामुळेच परमेश्वर अवतार घेण्याची प्रवृत्ती तयार होते ना त्यांना. कृपा अवश्य आत्ताच झाला विषय. परमेश्वराच्या व्यक्त व अव्यक्त या दोन्हीही वेळी कोणत्या शक्ती कार्यरत असतात? हात वर करायचा आहे. व्यक्ताच्या वेळेस आणि अव्यक्ताच्या वेळेस कार्यरूप असणाऱ्या शक्ती कोणत्या? बाबासाहेब सांगा. काका सांगा. अहो प्रश्न समजून घ्या. परमेश्वराच्या व्यक्त अव्यक्त या दोन्ही वेळी कोणत्या शक्ती कार्यरत असतात? कोणती अशी शक्ती आहे का जी अव्यक्तातही कार्यरत आणि व्यक्तातही कार्यरत?
हां सांगा कोण? विज्ञान ही जी शक्ती आहे ती अव्यक्तीपण आणि व्यक्तीपण. आणि स्पष्ट मी बोललो होतो, हे लक्षात ठेवा, उत्तर द्यावं लागेल. तुमचं लक्ष नव्हतं. तुमचं लक्ष कुठं होतं? कुठं कुठं होतंय तुम्हाला आत्ता सांगता येणार नाही. अलग लक्षात. दोन्ही ठिकाणी ज्ञान आणि विज्ञान, ज्ञान पण येतं त्याच्यात. ज्ञान आणि विज्ञान याचं कार्य व्यक्त. हां विपरीत म्हणजे काय? विपरीत या शब्दाचा अर्थ आपण दुसरी का वेगळा लावतो. विपरीत म्हणजे अनाचा आन करणे. म्हणजे हे काय आहे? कवर आहे ना, याला मोबाईल करायचं, कवर आहे, 0 मिनिटात लगेच तेच करायचं. आनाचा आन ऑलरेडी वास्तविक ते नसतं. हाय आहे का? हे हा मोबाईल होऊ शकतो का? नाही. पण परमेश्वर करू शकतो. हे विज्ञानाचं कार्य. आनाचा आन अव्यक्ती पण करू शकतात, व्यक्ती पण करू शकतात परमेश्वर. आणि ज्ञान जे आहे परमेश्वराचं, जे ज्ञान आहे आणि विज्ञान, हे दोन्ही ज्या शक्ती आहे, अव्यक्ती पण आणि व्यक्ती. आता परमेश्वर आपल्यासाठी अव्यक्त आहे ना. ज्ञान चालू आहे की नाही? विज्ञानाचं कार्य चालू आहे की नाही? आणि व्यक्त झाल्यावर तर विषयच नाही. ज्ञानाचं निरूपणाद्वारे परमेश्वराचं कार्य चालू आहे. विज्ञानाचं तर कार्य कितीतरी दाखवलं, श्रीमूर्त दाखवली. अनेक ठिकाणी विज्ञानाच्या मूर्ती परमेश्वराच्या आहेत. तर या ज्ञान आणि विज्ञान हे जे परमेश्वराचं आहे ते व्यक्ती आणि अव्यक्ती दोन्ही चालतं. बाकी सकळही गुण आणि सकळही धर्म, व्यक्ती अव्यक्ती, कार्य कारण रूपाने वेगळ्या ठिकाणी वेगळे असतात. याच्यात हा फरक आहे नेमका, डिफरंट. परमेश्वराच्या अव्यक्ती कारणरूप तर व्यक्ती कार्यरूप काय काय असते? भाऊसाहेब सांगा. भालेराव साहेब किंवा भाऊसाहेब सांगा. परमेश्वराच्या अव्यक्ती. भाऊसाहेब सोपं आहे आणि आत्ताच झालेलं आहे. थोडंसं डोक्याला ताण द्यायचा आहे असेल तर विषयच नाही. परमेश्वराच्या अव्यक्ती कारण रूपाने तर व्यक्ती कार्यरूपाने काय असतं? काय काय असतं? आत्ताच झालं. जेव्हा तुम्ही आले तेव्हा झालं, ते रिपीट पण झालं. बोला आता झालं की नाही? आता बायांमधून हात वर करा. आत्ताच झालं. बरं तुम्ही आता स्वयंपाक करून आले आहे का? घरी जाऊन स्वयंपाक करणार आहे? नाही नाही, करून आले आहे. करून आले आहे ना? नाश्ता केला बाबा, जेवण बाकी आहे. तुम्ही प्रश्न लक्षात घ्या. परमेश्वराच्या अव्यक्ती स्वरूपी कारण रूपाने व्यक्त स्वरूपी कार्यरूपाने काय असतं? एक याच्यात लाका जाऊन सांग बाबा. अरे बाळा, इतकं झालं इतक्यात. कारण रूपाने काय, कार्यरूपाने काय? अव्यक्ती कारण रूपाने तर व्यक्ती कार्यरूपाने काय असतं? गुण असतात. आणि धर्म आता इतक्यात सांगितले. धर्म काय असतात? अव्यक्त रूपी काका. कार्यरूपाने अव्यक्ती असतात आणि कारण रूपाने धर्म असतात. आता इतक्या 0 मिनिटात झालं. आपले डोके कुठे आहे? आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास आणि परमेश्वर प्राप्ती करायला निघालो आपण. 2 मिनिटात झालेल्या प्रश्नाचं उत्तर 2 वेळा होऊ नये, तिसऱ्यांदा परत ते देता येत नाही. परमेश्वराचं आव्हान आपण कसं स्वीकारू? आत्ताच फेल झालो, आत्ताच नापास झालो. तेव्हा प्रपंचात तर नापास होईलच आपण, पण मान्य करतो की आपण इथं तर विषयच नाही आहे. छोटीशी गोष्ट आहे. एक गोष्ट प्रपंच जेव्हा एकदाच तुम्ही ऐकता आणि ती करता, याचा अर्थ प्रपंच सक्सेस. पण एकच गोष्ट 4-4 वेळा तुम्हाला त्याच्यासाठी विचारावं लागत असेल, याचा अर्थ प्रपंच अनसक्सेस. इथंही तसंच आहे. एकदा ऐकलं तर सेव्ह झालं पाहिजे. निदान त्याचा अंदाज तरी बांधता आला पाहिजे. तुम्ही वही घेऊन फक्त काकाच बसलेले होते समोर. सुदाम दादा दरवेळेस पानं घेऊन बसत आहे, पण उत्तर काही देते नाही. काय करते ते पानं हे लक्षात येत नाही. पण चिंतन झालं पाहिजे ना. झेरॉक्स काढून घ्यायचं आणि घरी न्यायचं आणि ताईला सांगायचं एवढं चाळून घे. लिहित बसण्यापेक्षा झेरॉक्स चांगली आहे. अहो, लिहिणं हा एक अभ्यास आहे. तुम्ही तुमचं शिक्षण किती झालं बालराव साहेब? BA झाले. बघा, आपल्या अभ्यासाची पद्धत आपण लक्षात घ्या.
शिक्षक काय करायचे? पहिले शिकवायचे म्हणजे लेक्चर द्यायचे, सांगायचे की नाही, नंतर नोट लिहून द्यायचे, म्हणजे लिहायला लावलं की नाही, म्हणजे ऐकायला लावलं पहिले, नंतर लिहायला लावलं. लिहिताना काय होतं? मन एकाग्र होतं, रिपीट होतं, आणि लिहिताना आपण फुटफुटतो पण, म्हणजे बोलणं पण होतं. म्हणजे लिहिणं खूप गरजेचं असतं. पण लिहिलं तर लक्ष राहत नाही. तुमचं ऐकत ऐकत लिहिलं तर लक्ष राहत. अहो तेव्हाचा नाही विषय, नंतर म्हणतो मी, नंतर लिहून काढलं पाहिजे. ते बरोबर आहे, एखाद्यालाच जमेल का जे लिहून लक्ष देऊन लिहूनही काढू शकता, पण लिहिल्यामुळं नंतर तुम्ही परत ते वाचू शकता ना. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, सत्संग चालू असताना लिहू नका, नंतर लिहा. उलट बुद्धीला ताण देऊन आठवून आठवून लिहिलं तर ते लक्षात येतं. आता तिसरी स्टेप सांगतो, अभ्यासाची तिसरी स्टेप. तुम्ही पहिली स्टेप ऐकलेली, पहिली स्टेप म्हणून तर नापास 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 होत आलो आपण. अभ्यासाच्या 3 स्टेप असतात. सांगा बरं कोणत्या कोणत्या? मुलांनो सांगा, पोरींनो. पोरी म्हटलं का बरं वाटतं, वय खूप छोटं झालं. अभ्यासाच्या पद्धती सांगा. सांगा भाऊसाहेब. ऐकणे, लिहिणे आणि वाचणे. ऐकले, लिहिणे, वाचणे तर हा मननाचा विषय होईल, त्याच्या पुढची अजून एक स्टेप आहे. श्रवण तर झालंच ना, पहिलं ऐकणं म्हणजे श्रवण आलं, लिखाण केलं म्हणजे वाचणे आलं, कारण वाचून लिहित राहतो आपण. आपण काय लिहितो? हे वाचतो मग लिहितो, म्हणजे वाचून लिखाण झालं का नाही. पुढची स्टेप महत्त्वाची आहे, त्यात आपण जात नाही, त्यात आपण संधी देतो तुम्हाला, ते म्हणजे सांगणे. एखादा विषय तुम्हाला कळाला, समजला, आणि तुम्ही जर दुसऱ्याला सांगून समजावू शकले तर तो विषय तुम्हाला समजला असं समजायचं. तुमच्यामध्ये कन्फ्युजन आहे. जेव्हा एखादा विषय तुम्हाला समजला आणि तुम्ही जर कोणावर प्रयोग केला, आपण यांना सांगू, समजावू, त्याला समजलं, अरे यस मला समजलं, तर मग समजायचं की आपल्याला समजलंय म्हणून हा समजला. आपण एखाद्याला सांगून सांगून थकलो, त्याला समजतो म्हणते काही बोलतो रे, येडा आहे तू, काही कळत नाही. मग आपण समजायचं का आपण खरंच येडे आहोत. समजावता आला पाहिजे ना. मला जर समजलं तर मी समजावी, मला जर समजलं नाही तर समजावी कसं? आता या ताईंना सांगितलं की शिरा कसा बनवायचा सांगा, सांगू शकतात की नाही? कसा बनवायचा शिकवा, शिकू शकतात की नाही? का बरं? तुम्हाला तो येतो, तुम्ही समजून घेतलेला आहे. नाही तर नाही मला बनवता येतो पण शिकवता नाही येणार, असं होईल का कधी? असं होत नाही. मग तुम्ही म्हटले, तुम्हाला म्हटलं खा, नाही खाता येत नाही, असं होईल का कधी? खाता येतो म्हणून शिकले, शिकले म्हणून बनवला, बनवले म्हणून खाल्ला. ही प्रक्रिया आहे ना. म्हणून पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय ऐकणे, दुसऱ्या स्टेपमध्ये लिखा. म्हणून मी सांगतो नोट्स काढा, नोट्स काढा, नोट्स काढा, म्हणजे दुसरं. आणि तिसरं काय सांगतो? सत्संग घ्या, सत्संग घ्या, सत्संग घ्या. सांगतो की नाही? रविदादा सत्संग घ्यायला लागले, काय फरक पडला? चिंतन करायला लागले, वाचन करायला लागले, नोट्स काढायला लागले. झालं की नाही प्रक्रिया चालू? समजून घेतला म्हणजे माझा सत्संग ते ऐकतात, म्हणजे श्रवण झालं. नंतर काय करतात? नोट्स काढतात, कारण सांगायचं आहे, आणि मग तिथे जाऊन सांगतात. मग एखाद्याला ना मला समजलं बरं का, मग तुम्हाला समजलं. या 3 स्टेप आहे अभ्यासाच्या. शाळेमध्ये आपण केलेलं आहे. गुरुजी काय करायचे? सांगायचे, लिहून काढायला आणायचे आणि सांगायचे, चला मुलांनो पुढं कोण येऊन सांगतं? शिक्षक दिन कशासाठी आहे? तुम्ही शिक्षक व्हा, तुम्ही लीडर व्हा, तुम्ही समोर या, तुम्ही जबाबदारी घ्या. हाही एक धर्म आहे. तो धर्म आपण करत नसल्यामुळं आपण थांबून गेलेलो आहे. लक्षात येतंय? पटतंय? मग करणार की नाही? कोण कोण करणार? हात वर करा. काय 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 करणार? कशासाठी हात वर केला तर ते लक्षात राहिलं पाहिजे. काय करणार? खरंच हात वर केला. ते पर्सनल नायकासारखं का रडतो? हे रडत म्हणून रडतो, याने हात वर केला, मी हात वर केला, याला काय अर्थ नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. परमेश्वराच्या ज्ञान विज्ञानाचे कार्य कोणते? ते कोणत्या वेळी परमेश्वर करतात? परमेश्वराच्या ज्ञानाचं तो विज्ञानाचं कार्य कोणतं? आता ज्ञानाचं कार्य सांगा परमेश्वराच्या. ज्ञानाचं कार्य काय परमेश्वराचं? हे माहीत नाही आपल्याला. तोंडात बोलायचं नाही, स्पष्ट बोलायचं, आवाज चढून बोलायचं. समोरच्याला, समोरचा माणूस एवढा कन्फ्यूज झाला पाहिजे
खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, पण समोरच्या माणसाला उत्तर बरोबर येत असतं चायला आपण तर बरोबर आहे. हा मान भाव आहे बरं का. प्रश्न काय? परमेश्वराच्या ज्ञानाचं कार्य. इतका सोपा प्रश्न आहे. काय परमेश्वराच्या ज्ञानाचं कार्य सांगा भाऊ सर. हां हां बोध पण काय? हां सांगा. हां ज्ञानाचं कार्य परमेश्वराचं काय आहे? यथार्थ प्रकाशित करणे. यथार्थ प्रकाशित करणे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाची व्याख्या सांगा आता. याच्यातून काय होतं? त्याच्यातून अर्थ काय निघाला? यथार्थ प्रकाश. जे जसे आहे तसे जाणणे, जे जसं आहे तशावरती प्रकाश टाकणे, ही ज्ञानाची व्याख्या आहे ना. मग परमेश्वराच्या ज्ञानाचं कार्य काय? यथार्थ प्रकाशित करणे. हा जीव आहे, हे ज्ञानाचं कार्य. हा देवता आहे, ज्ञानाचं कार्य. हा प्रपंच आहे, हे ज्ञानाचं कार्य. मी परमेश्वर आहे, परमेश्वर सांगतात, हे ज्ञानाचं कार्य आहे. यथार्थ प्रकाशित करणे हे ज्ञानाचं कार्य आहे. आणि त्यामुळे अहो ज्ञान मोचक आहे, परंतु ते ज्ञान कळाल्यावर मोचक का न कळाल्यावर मोचक? यथार्थ तुम्हाला कळालंच नाही. ज्ञान मोचक म्हणजे ज्ञान घेऊन मुक्तीला जाणे. याचा अर्थ काय? ज्ञान घ्यायचं आणि ते ज्ञान हे मुक्तीचं कारण आहे. म्हणजे आपण घेऊन आपल्या जीवनात उतरलं तर आपण मुक्ती होणार, असा त्याचा अर्थ आहे. ज्ञान मोचक या सूत्राचा अर्थ आहे की नाही. पण ज्ञान देतं कोण? ज्ञान कोणाचं? कशाचं? ते परमेश्वराचं. परमेश्वराचं ज्ञान काय? सकळही चारी जाणण्या व्यतिरिक्त काही जाणणे असे ते ज्ञान, जे जसं आहे तसे जाणणे. आला आपण तुम्ही म्हणू शकता ज्ञान याला म्हणतात, ज्ञान त्याला म्हणतात, परंतु अचूक उत्तर पाहिजे आपल्याला. प्रश्नाच्या उत्तराला अचूक उत्तर असेल तर मार्क पडतात. विनाकारण मार्क देत नाही ना शिक्षक लोक. नुसते पेपर भरले पुरावण्या लावल्या पास होईल का? नाही होत. ते पाहतात काहीतरी थोडंफार. त्यामुळे परमेश्वर काय करतात? प्रत्येक वस्तूचं वास्तव रूप जीवाला ते कळतं ना, प्रत्येक वस्तूचं. आणि मग त्यामुळं त्याला ज्ञान म्हटलं जातं. आणि त्या ज्ञानावर आधारित मग अरे हा जीव आहे, भक्ती करायला नको. या देवता आहे, भक्ती करायला नको. हा प्रपंच आहे, भक्ती करायला नको. याच्यापासून काय उपयोग नाही. हे प्रकाशलं आपल्याला. आणि मग म्हणते ज्ञानामुळं प्रकाशलं ना, आहे की नाही. आता विज्ञानात काय आहे? कोणत्या वेळी परमेश्वर करा? विज्ञानाचे कार्य कोणते सांगा आता. विज्ञानाचं कार्य काय आहे? अहो विज्ञानाची व्याख्या नाही विचारली काकासाहेब, विज्ञानाचं कार्य विचारलं. हां चमत्कार वगैरे देव का दाखवतात? कशामुळे दाखवतात? त्या जीवाला वेद निर्माण व्हावं. परमेश्वर आपल्या स्वरूपाचे निरंतर दर्शन घडवीत असतात. किंवा मूर्ती छोटी मूर्ती मोठी, थोडंसं चमत्कारिक, हे विज्ञानाचं कार्य. ते कशासाठी आहे? ते विज्ञान शक्तीचं कार्य कशासाठी परमेश्वर करतात? हा जीव आपल्याला काहीतरी वेगळा समजला पाहिजे, वेतला पाहिजे, वेधला पाहिजे आणि आपल्या भक्तीला लागला पाहिजे. विज्ञान शक्ती व ज्ञानशक्तीच्या व्याख्या सांगा. आता व्याख्या सांगा. आता तुम्ही सांगू शकता. आता विज्ञान शक्ती म्हणजे विपरीत वेगळे, ज्ञान म्हणजे विज्ञान. आणि ज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान, आहे की नाही. श्रीकृष्ण महाराज सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी विज्ञानातील लीळा सांगा. श्रीकृष्ण महाराजांच्या विज्ञानातील लीळा सांगा. सर्व सोपे आहे. आता बालेराव साहेब विज्ञानाच्या लीळा सांगा श्रीकृष्ण महाराजांच्या. मग हो त्याच्यानंतर काय? अहो देवाचं तोंड नसतं, देवाचं श्रीमुख असतं, आहे की नाही. हां वास गवळी कितीतरी विज्ञानातील. स्वामी श्रीचक्रांच्या सांगा. मेकर. अजून का द्वारका दाखवली. हां आहे की नाही. अशा अनेक लीळा आहे. चला देवतांच्या विद्या सामर्थ्याला काय म्हणतात? देवतांच्या विद्या सामर्थ्याला काय म्हणतात व का म्हणतात? कालचा विषय बरं का हा, कारण करंट आहे, कालचाच विषय हा. सांग. हां प्रश्न लक्षात येत नाही. परमेश्वराच्या स्वरूपी ज्या देवतांच्या विद्या असतात सामर्थ्य रूपाने, त्याला विद्यारूप विज्ञान आहे की नाही. विद्यारूप विज्ञान त्याचे सांगितले ना. विद्यारूप विज्ञान कसंचं कार्य? स्थिती देणं. 52 पुरुषाला विद्या दिली ना चक्रपाणी प्रभूंनी. हे कशाचं कार्य आहे?
विद्यारूप विज्ञानाचं कार्य आहे. आलं का लक्षात? आणि अयथार्थ जे आहे, विपरीत ज्ञान आहे, प्रकाशित करणाऱ्याला जे आहे ते विज्ञान काय? ज्ञानरूप विज्ञान. परमेश्वर ज्ञानरूप विज्ञान करतात आणि देवतेचं जे कार्य, देवतेच्या ज्या विद्या आहे त्या विद्यारूप विज्ञान आहे. आणि ज्ञानरूप विज्ञान आणि विद्यारूप विज्ञान हे दोन प्रकार आहेत. त्याच्यातले थोडं अवघड आहे म्हणून मी स्पष्ट केलं. परमेश्वराची भक्ती करणारे लोक किती व कोणते? आता भालेराव साहेब सांगते. हा काय? परमेश्वराचे भक्ती करणारे लोक किती व कोणते, आणि आपण त्यात कशात बसतो? काही होत नाही. सांगा सुदाम दादा, सांगा ताई. दुःखी, जे दुःखी ते सुद्धा दुःखी सांगत नाही. दुसरं काय कारण? गरीब म्हणजे इस्टेट कमावण्याच्या, अज्ञानी. आणि देवाला कोण प्रिय भक्त आहे? ज्ञानी भक्त प्रिय आहे की नाही? आता एवढं स्पष्ट सांगितलं, आपण केस सुद्धा वाया जाऊ देत नाही म्हटले. हां, केस सुद्धा गोळा करतात आणि ते देतात आणि त्याच्यातून काहीतरी मिळवतात. बाकी कपड्याचा तर विषयच नाही. आपण कशात बसतो सांगा बरं? एकदम इमानदारी सांगायचं का मी याच्यात बसतो? सांग रवी दादा. ज्ञानीमध्ये मी इमानदारीच सांगा म्हटलं हो, खोटं खोटं नाही. इमानदारी सांगायचं का मी याच्यात बसतो? मी दुःखी आहे, मला इस्टेट पाहिजे आहे, मी अज्ञानी आहे. कशामध्ये बसतो सांगा बरं? अज्ञानी. थोडंफार जवळ आहे. नुसतं अज्ञानच नाही, त्या पहिल्यामध्ये बसतो आपण. मान्य करा का नका करू. दुसऱ्यामध्ये बसतो, मान्य करा का नका करू. तिसऱ्यामध्ये बसतो, मान्य करा की नका करू. पण या तिन्हीला सोडून आपल्याला चौथ्याकडे देव म्हणता ही सांडा आहे की नाही? तुम्ही मान्य करा का नका करू, पण आपण दुःखी आहोत, आपण दुःखी आहात नाही. आपले चेहरे लगेच लक्षात येतात माझ्या, आहे की नाही? आंघोळ वगैरे करून आले तरी असं वाटतं आंघोळच नाही केली. तर चारी हे महत्त्वाचं आहे. दुःखी दुःख घालवण्यासाठी, गरीब इस्टेट मिळवण्यासाठी, अज्ञानी ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञानी निष्काम अहेतुक तोची व्हावा तोची भेटावा, हा परमेश्वराला अपेक्षित असलेला भक्त आणि सर्वात प्रिय भक्त. आता जर परमेश्वराचे तुम्ही प्रिय झाले तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला की प्रॉब्लेम राहिला? तुमच्या अडचणी राहिल्या का दूर झाल्या? तुमच्या कटकटी संपल्या का राहिल्या? परमेश्वराला प्रिय झाले ना, मग तुमच्यासाठी साऱ्या देवता परमेश्वरांनी लावल्या ना कामाला. काय प्रॉब्लेम करायला? परमेश्वराचं प्रिय व्हा. इथलं प्रिय होऊन काय उपयोग नाही. भाजी एखादी चांगली येईल तुमच्या आवडीची, याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही. परमेश्वराची दाणे किती व कोणते भाऊसाहेब? दाणे किती व कोणते? शेंगदाणे नाही, दाणे सांगा. हा, लीळादान, हा लीळादान, संबंधदान, ग्रहणादान आणि महत्वाचं कैवल्यदान. भाऊसाहेबसाठी हात टाळ्या वाजवा. काय हरकत नाही, तुम्ही बालराव साहेबांच्या शेजारी बसले तरी हरकत नाही. थोडं थोडं येतंय, परिणाम नाही. लीळादान, ग्रहणादान, कैवल्यदान, संबंधदान. आता त्याच्याही पुढचा प्रश्न आहे भाऊसाहेब. लीळादान म्हणजे काय? लीळादान, ग्रहणादान, संबंधदान, कैवल्यदान याचं सांगता तर आलं पाहिजे. डेफिनेशन नाही तर डेफिनेशन माहीत नाही, व्याख्या माहीत नाही, कसं होईल? आणि हे झालेलं आहे बरं का, झालेलं नाही असं नाही आहे. या अभ्यासक्रमात नाही, मागच्याच वेळेस झालेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेस कसं लक्षात राहणार बाबा? काल काय खाल्लं हे लक्षात नाही राहत, ज्ञान कसं लक्षात राहील? सांगा काकासाहेब, सांगा. लीळादान सांगा पहिले. कवने पोटी म्हणजे काय? एक कणवे पोटी जे दिल्या जातं त्याला लीळादान म्हणतात. ग्रहणादान म्हणजे कर्मलेप घेऊन देतात, म्हणजे पहिले घेतात मग देतात, त्याला कर्मलेप, त्याला काय म्हणतात? ग्रहणादान. आणि एक घेऊन एक देतात म्हणजेच ग्रहणादान. संबंधदान काय आहे? एक घेऊन देतात. आणि कैवल्यदान काय आहे? ज्ञान आणि चरित, ज्यांनी ज्ञानचरित केलं ते. संबंधदान वस्तू संबंधे जडा शक्ती भले, आहे की नाही सूत्र? घेतात म्हणजे सेवा घेतात, देतात, असं. तिन्ही दाने आहेत.
परमेश्वर शक्तीचे थोवे किती व कोणते? परमेश्वराच्या शक्तीचे थोवे किती व कोणते? हे देवतेचे थोवे नाही विचारले भाऊसाहेब, कन्फ्यूज होऊ नका. देवतेचे थोवे नाही विचारले, परमेश्वराच्या शक्तीचे थोवे विचारले. परमेश्वराच्या शक्तीचे थोवे विचारले. सांगा काका. तुमच्या लक्षात येत नाही. परमेश्वराचे थोवे म्हणजे ज्ञान, विज्ञान, धर्म, शक्ती जे आहे, चेतनाशक्ती, जडाशक्ती, हेच थोवे. ते गट झाले, हे देवतेचे गट. तुमच्या लक्षात देवतेचे गट. आता देवतेचे थोवे सांगा भाऊसाहेब, देवतेचे थोवे सांगा. हां, ते कोणते? 9. अन्यवृत्ती, कर्मभूमी, देवता, अष्टदेवी, हे थोवे झाले. देवतेचे गट विचारले, जे तुम्ही सांगितलं ते 98, 99, शाक्ते 96, हे 4 गट. आणि परमेश्वराच्या शक्तीचे थोवे कोणते आले? ज्ञान आलं, विज्ञान आलं, सकळही गुण आले, सकळही धर्म आले. 4 थोवे परमेश्वराच्या शक्तीचे. प्रश्न लक्षात घ्या, ते देवतेशी निगडीतच उत्तरं दिले तुम्ही. यांनी 9 म्हटलं म्हणून मी म्हटलं अरे देवतेचे थोवे नाही विचारले, परमेश्वराच्या शक्तीचे थोवे विचारले. कन्फ्यूज होऊ नका काका. चूक गोष्टीला चूक म्हणण्याची तयारी ठेवा, स्पष्टीकरण देऊ नका. हे मानभावांचं लक्षण आहे. नाही तर आपलं कसं आहे, नाही नाही बाबा मी ते बरोबरच सांगितलं होतं, ते असं म्हणून असं सांगितलं होतं. नाही सांगितलं, मग तुम्ही सांगायला सुरुवात केली ना, 9, 96 एवढं सांगितलं तरी म्हणते सांगितलं नाही. क्या होगा इस लाईफ का? त्यागाचे प्रकार किती व कोणते? बाजीराव साहेबांनी हातवर केला, करू का नको? सांगा. हां बाबासाहेब सांगा. हां सांगा ना, सांगा. मळवत त्याग, मळ त्याग, पहिला मळ त्याग, मग मळवत त्याग, मग अनिष्ट त्याग, मग स्वतेव त्याग, आहे की नाही? आणि अजूनही एक 5वा आहे कुष्ठरोग्याचा त्याग. आपण कशात बसतो? आपण शेवटी बसतो कुष्ठरोग्याच्या त्यागामध्ये. घरचे हाडाड करतील, वेळेवर चहा भेटणार नाही, वेळेवर जेवण भेटणार नाही, त्यावेळेस मग आपण म्हणतो काही खरं नाही, देव मिळवायचा. त्याला कुष्ठरोगच म्हणतात. कुष्ठरोग म्हणजे खरोखर कुष्ठरोग होणं म्हणे नव्हे, हा कुष्ठरोगच आहे. अथरुणावर पडू, जाता येत नाही, फिरता येत नाही, मग दीक्षा घेऊ. अलग अलग आपण 4थ्या 5व्यात बसतो डायरेक्ट. हां बस बस. आता त्यांचा प्रश्न बी बरं का बालिका साहेब, तुम्हाला सोपा प्रश्न आलेला आहे. अहेतुकामध्ये हेतू कोणता नसावा व कोणता असावा? अहेतुकामध्ये कोणता हेतू नसावा? तुम्ही काल बोलले होते बघा, परवाच्या दिवशी. किती हेतू असतात? हां, तर ते कोणते आणि असावा आणि नसावा म्हणजे काय? हे काय यांना जमत नाही ना. मग हे मास्तर आहे, मास्तर सेक्रेटरी ना आपल्या मंडळाचे. आता बघा, आपण क्रिया करतो ना, कोणत्या कोणत्या हेतूनी आजपर्यंत तुम्ही क्रिया केली, इमानदारी सांगायची. तेच इथं येईल उत्तर. इमानदारी सांगायचं. सांगा. पहिलं काय केलं माहिती आहे का? धर्म आपला धर्म आहे, क्रिया करायला पाहिजे. यांना कोण खाऊ घालल? आपण नाही केली तर कोण करल? तुमच्याच भरोशावर आहे सारे, आहे की नाही? धर्म आहे की नाही? मग नंतर अभिमान, धर्माचा अभिमान येतो ना आपल्याला. अभिमान, दाक्षिण्य, उपकाराची दृष्टिकोन किंवा स्नेह, प्रेम. तुमच्या क्रिया कुठं होतात बघा बरं. भाऊसाहेबची क्रिया कुठं होती? जिथं ओळख आहे, जे बाबाची तुमची ओळख आहे, बाबा ओळखतात, 4 वेळा गेलेलो आहे, मग लाज वाटली पाहिजे आपल्याला, चला एखादी क्रिया दिली पाहिजे. स्नेह हे बी हेतूमध्येच मोडतं, आहे की नाही? हा स्नेह उचित स्फूर्त, परंतु क्रियेच्या अनुषंगाने आहे, तिथंच उचित स्फूर्त. हेच स्नेह. मग बाकीचे मान भाऊ काय आपले देवाचे नाही आहे काय?
आपल्या धर्माचे नाही आहे का? जिथं ओळख आहे तिथंच क्रिया करायला जाता की नाही? तुमच्या पंक्ती वारंवार तिथंच. एक पंगत एका वेळेस एकाच ठिकाणी द्यायची, यावर्षी इथं द्यायची, पुढच्या वर्षी तिथं, पुढच्या वर्षी तिथं, त्याच्या पुढच्या वर्षी तिथं, आपली एकच क्रिया दरवेळेस. कारण तो बाबाच यावर्षीची पंगत आली नाही भाऊसाहेब अजून. आपण म्हणतो जाऊ द्या, द्यायचीच आहे, बाबांनी मागितली देऊन टाका. मग आपण काय म्हणतो, इथं दिली आता दुसरीकडे द्यायचा विषय येतो कुठं, आहे की नाही? स्नेह किंवा काय कार्य, कार्य म्हणजे आपण वर्क करतो ना, सोशल वर्क, पॉलिटिकल वर्क, कार्य करतो आपण काहीतरी, आम्ही दाखवतो, आम्ही लोकांना विचारतो तुम्ही काय करता धर्मसेवा. बाबा दरवेळेस आपल्या 2 पंक्ती राहतात. अरे धर्मसेवामध्ये मोडते का, धर्मकार्यामध्ये मोडते का, क्रियेमध्ये मोडते, लक्षात देत नाही. तुम्ही अभ्यास काय करता? मग बाबा सकाळी आम्ही पारायण करतो. अरे पारायण आणि अभ्यास याच्यातला फरक आहे. मानवांना हे सुद्धा माहीत नाही अजून पारायण म्हणजे काय, अभ्यास म्हणजे काय, क्रिया म्हणजे काय, कार्य म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, हे माहीत नाही. चालले देव मिळवायला, कसं जमायचं, आहे की नाही? अजून कशाने, भयानी, भय, भय आपल्या मनामध्ये, काहीतरी केलं पाहिजे नाहीतर, किंवा उपकार, उपकारसुद्धा भावना असते आपली, त्यांच्यावर उपकार करायचा. उपकार पैसा असला थोडासा. कालची पंगत कोणाची होती? उपदेशी होते का ते? नव्हते. कशासाठी घेतली? काही गरज पडली तुम्हाला? कुठे बालराव साहेब? उपदेशी नव्हते ना? नामपाठ नाही. त्यांचं काय करता ते? व्यवसाय काय करता? नोकरी करता? त्यांचं गुटखा, त्याची पंगत तुम्ही घेता ना आम्हाला खाऊ घालता. आपल्याला काय वाटली पाहिजे? टिंबो टिंबो वाटली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य काय का मला त्रास झाला म्हणून विचारलं, मला सकाळी कन्फर्म झालं. अरे त्रास का झाला? इनलिगली. तुम्हाला काय दाखवायचंय का, कार्य करायचं दाखवायचंय का तुम्हाला का आम्ही खूप धर्मकार्य करतो, त्यासाठी पंक्ती पाहिजे, मग कोणाच्या आणायच्या? तुम्हाला खायला भेटत नाही का? नाही देता येणार. नियम ठरवा ना. मग तुम्ही काम काय करता? तुमचा पैसा कसा आहे? लिगली आहे, इनलिगली आहे, कष्टाचा आहे, विना कष्टाचा आहे? स्वतंत्रता तुमच्याकडे आहे की नाही? गुटखा विकता म्हणजे इनलिगली काम करता, त्या पैशाची तुम्ही पंगत खाताना आम्हालाही खाऊ घालता. तुम्हाला मळायचं, आम्हालाही मळायचं आहे का? बरं त्यांनी तुम्हाला पंगत दिली का? त्यांनी नातेवाईकांना पंगत दिली. सर्वात जास्त तो नातेवाईक. आम्हाला बाहेर जाता येईना एवढ्या गेटवर गाड्या लावल्या होत्या. हे बोधाचं लक्षण नाही. हे चुकीचं आहे. इथून पुढं मी येईल तेव्हा विचारील कोणाची पंगत आहे, आणि जर माझ्या लक्षात आलं की ही पंगत नाही, मी डायरेक्ट जाईल. भिक्षेची झोळी मला देवाने दिलेली, भिक्षा मागल, तुमच्या घरी सुद्धा येणार नाही कोणाच्या. ते लक्षात ठेवा. खाण्यासाठी नाही आलोय आम्ही, आणि तुम्ही खाण्यासाठी कार्यक्रम नाही करत आहे. हे लक्षात घ्या, जाणीव करून घ्या. हे बोधाचं लक्षण नाही, हे दैवराटीचं लक्षण नाही. मला अजून याच्यापेक्षा कडक बोलायला लावू नका. मी बोलू शकतो, तुम्हाला माहिती आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. उपकार, त्यांनी तुम्हाला पंगत नाही दिली, तुमच्यावर उपकार केला आहे, आलं का लक्षात? मी करू शकतो. अनुकंपा म्हणजे दया आली म्हणून पंक्ती देण्याची जी पद्धत आहे, किंवा दया येईल म्हणून पंगत, ती बी हेतूचीच आहे. किंवा मनोरंजन, काही लोक मनोरंजन, पैसा भरपूर आहे मग काय करायचं, देऊन टाका एक पंगत इथं, आहे की नाही बाबा? पंगत, मनोरंजन, हे सारे जे आहे 9 हे हेतूचे आहे. आणि ह्या हेतूच्या क्रिया परमेश्वरापर्यंत जात नाही. त्यातूनच साधूंचंही मलिनत्व निर्माण होतं. तुम्हालाही योग्यता प्राप्त होत नाही. फक्त संस्कार लागतो. काल दिली म्हणून उद्या, उद्या दिली म्हणून दिली. आम्ही बी खाताना विचारायचं, तुम्ही घेताना विचारायचं, कोण काय केव्हा. पूर्वी लोक विचारायचे. साधू संत अत्यंत हुशार असायचे. मी लहानपणी, मला अजून आठवतं, बाबा बसलेले असायचे, कोणीतरी XYZ व्यक्ती यायची, बाबा पंगत द्यायची. असं आहे का? घेऊन टाकू ना. तुम्ही एवढे आनंदाने आले, प्रेमाने आले, तुमचा अधिकार मोठा आहे, तुमचा संस्कार मोठा आहे,
मग बाबा बोलता बोलता तुमचं नाव काय, तुम्ही कुठले, तुम्ही काय काम करता, त्याला कळतच नाही बाबा आपली काय चौकशी करताय. आणि मग बाबाच्या जर लक्षात आलं तर मग बाबा आतल्या आत्याला विचारायचे, आत्याबाई ह्या तारखेला ह्या दिवशी बहुतेक त्याची पंगत आहे वाटतं, मी विसरलोय, बघा बरं कन्फर्म करा. आत्याबाईला कोड लगेच समजायचा. आणि बाबा त्या 8 दिवसात साऱ्यांच्या पंक्ती आहे, बाबा कटून द्यायचे. आपण म्हणतो द्या पंगत, द्या पंगत. कशासाठी पाहिजे? पंक्तीसाठी. तुम्ही धंदा चालू केला आहे का ट्रस्टीनं? पंक्तीसाठी आहे का तुमचं? त्याच्यातून काय भेटतं? तुम्ही उलट निमित्त व्हायचं आहे ना. त्याला म्हणा तुझी पंगत घेतो, बिझनेस बदल, गुटख्याचा बिझनेस बदल घेतो म्हणा. ठरल का? घेईल का तो? तुम्हाला त्याला धर्म महत्त्वाचा नाही आहे, त्याला बिझनेस महत्त्वाचा आहे. तो बिझनेस वाढावा म्हणून तो तुम्हाला देतोय. अनैतिक ते अनैतिक आहे, लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. मागच्या वेळेस मी बोललो होतो, तो वारंवार बोललो न बी उपयोग नाही त्याचा. मग त्यावेळेस मग वेगळे निर्णय होता, ते लक्षात घ्या, काय उपयोगाचं नाही. आणि परमेश्वर प्राप्तीनं केलेले भजन हे कसं असतं? ते फक्त आणि फक्त अहेतुक असतं. अहेतुक भजनच परमेश्वरापर्यंत जातं, ते प्राप्तीसाठी असतं. शेवटचा प्रश्न आहे, आपण थांबून घेऊ. परमेश्वर विलक्षण अवतार कसा घेतात, कशात घेतात? हा विलक्षण अवताराविषयी मी तुम्हाला शक्यतो सांगितलेलं नसेल, पण परमेश्वराचा 5वा असतो अवतार विलक्षण. विलक्षण म्हणजे वेगळा. तो आपण आपल्या साहित्यामध्ये फक्त एक नॉलेज, जनरल नॉलेज म्हणून घेतलेला आहे. वास्तविक 4था अवतार आपण तो मानत नाही. परमेश्वर देहातील जीव न दवडता, म्हणजे देहातील जीव दवडणे अवतार वेगळा आहे. तो देहातला जीव दवडतात म्हणजे सुखफळाला पाठवतात, त्याचे जे कर्म आहे ते स्वीकारतात, याला दवडण्याचा म्हणतात. इथं काय होतं? तो जो जीव आहे ना तो दवडतच नाही, परमेश्वर तसाच ठेवतात. आणि त्या मायापुरासहित तिथं प्रवेश करतात ग्रहसंचरेप्रमाणे. जसं आता एखादा जीव आहे, एखाद्या जीवाला भूत लागला आपण समजतो, मग ते भूत लागलं त्यावेळेस तो जीव निघून जातो आणि मग भूतच आतमध्ये असतो का? असं नाही. तो जीव हा जीव स्वरूपही असतं आणि त्याच्यामध्येही भूत असतं. तसं तो जीव त्या देहामध्ये असतो आणि परमेश्वरानेही मायापुरासहित प्रवेश केलेला असतो. ग्रहसंचरेप्रमाणे राहू द्या, ग्रहसंचरेप्रमाणे हा अवतार असतो, म्हणून याला विलक्षण अवतार म्हणतात. आणि पशु, त्रियांचे, मनुष्य हे अवतार याच्यात येत नाही. याच्यामध्ये हे विलक्षण अवतार होत नाही. पशु, त्रियांच्यामध्ये, मनुष्य अवतारामध्ये सुद्धा होत नाही. परंतु उभय दृश्य अवतारच ते असतात. आणि त्यातला एक अवतार झालेला आहे, तो कोणता? हंस अवतार आहे की नाही? हंस अवतार झालेला, त्याचं एक प्रमाण आहे. फक्त एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये आलेलं आहे. परंतु तो काही कारण मी एकदा असं निरूपण करता करता म्हटले तुम्ही 3च अवतार सांगितले, 4था अवतार आहे म्हटले. कोणता? म्हणजे विलक्षण अवतार. म्हटलं विलक्षण अवतार आहे, परंतु विलक्षण या शब्दाचा अर्थच काय? तो कॉमन नाही आहे, सकळ जनासाठी नाही आहे, सर्वांसाठी अवतार नाही आहे. तो वेगळाच अवतार असल्यामुळे तो अवतार याच्यामध्ये पकडल्या जात नाही. असे 50 प्रश्न आपण यावेळेस बघितले. दुपारच्या सत्रामध्ये अजून 50 प्रश्न आहे. अजून पुढं ते जाणार आहे. तुम्ही चांगली तयारी आहे तुमची, परंतु दिलेल्या सूचना चिंतन मनन करणं गरजेचं आहे. आणि हे लिहून काढणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका लिहून काढायची, जे उत्तर लिहून काढायचे, संग्रही ठेवायचे. 4ही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे संग्रही असल्या पाहिजे. आणि त्या संग्रही असण्याचं कारण कधीतरी तुम्ही चाळलं तर त्यावरती आवर्तन होऊन तुम्ही ठिकाणावर राहाल. अन्यथा आपलं असंही काही खरं नाहीच आहे, हलं ना, असंही काही खरं नाहीच आहे बाबासाहेब. त्याच्यामुळं जर खरं करायचं असेल तर आपल्याला ठिकाणावर यावं लागेल. आणि ठिकाणावर यायचं म्हणजे काय? का यामध्ये आपल्याला बसायचं. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.